आपल्याला बघायचं सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे आपण काय बघायला होता तर पहिली सेल डिव्हिजन दोन पद्धतीमध्ये होत असते. एक म्हणजे मायटॉसिस आणि दुसरं म्हणजे मिओसिस. तर आपण बघायला पहिली पद्धत ती म्हणजे मायटॉसिस. तर मायटॉसिसचा पहिला पॉईंट काय बघा, सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल डिवाइड्स बाय मायटॉसिस. म्हणजे सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल कशाने डिवाइड होत असतात तर फक्त आणि फक्त मायटॉसिसने डिवाइड होत असतात. सोमॅटिक सेल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं, सोमॅटिक सेल म्हणजे बॉडीच्या सेल आणि स्टेम सेल म्हणजे एम्ब्रिओमध्ये जे एम्ब्रियोनिक सेल असतात ते स्टेम सेल. या स्टेम सेलचं कन्वर्जन बॉडीच्या कोणत्या पण सेलमध्ये होत असते. मायटॉसिस कम्प्लिटेड थ्रू मेन 2 स्टेप्स. मायटॉसिस किती स्टेप्समध्ये कम्प्लीट होत असते? 2 स्टेप्समध्ये. पहिली स्टेप आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन 2 न्यूक्लियस तयार होतात आणि सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन 2 डॉटर सेल तयार होतात. त्या 2 स्टेप्समध्ये काय मायटॉसिस कम्प्लीट होत असते. तर कॅरिओकायनेसिस आहे 4 स्टेप्समध्ये कम्प्लीट होत असते. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लीटेड इन 4 स्टेप्स. तर ते 4 स्टेप्स कोणत्या? प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज. कॅरिओकायनेसिस 4 स्टेप्समध्ये कम्प्लीट होते आणि त्यानंतर सायटोकायनेसिस होत असते. तर त्यातली आपण कॅरिओकायनेसिस मधली पहिली स्टेप बघू. प्रोफेज मध्ये काय होते बघा. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाइक क्रोमोसोम स्टार्ट्स. ड्यू टू दिस दे बिकम थिक अँड शॉर्ट अँड दे स्टार्ट टू अपीअर अलॉंग विथ देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. तर ही आपली नॉर्मली सेल आहे. या सेल मध्ये हे काय सेंट्रिओल आहे. काय सेंट्रिओल आणि हे काय न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये काय असते? क्रोमॅटिन फायबर असते. क्रोमॅटिन फायबर मध्ये काय असते? क्रोमोझोम्स असते. तर हे क्रोमोझोम्स कसे आहेत तर एकदम थिन आहेत आणि लॉंग आहेत. कसे आहेत क्रोमोझोम्स? हे थिन आणि लॉंग म्हणजे क्रोमॅटिन फायबर मध्ये आहेत. तर याचं काय व्हायलं प्रोफेज मध्ये तर कंडेन्सेशन व्हायलं. कंडेन्सेशन झाल्यामुळे काय होईल? थिक आणि शॉर्ट होतील. कसे होतील? थिक आणि शॉर्ट होतील. जेव्हा हे थिक आणि शॉर्ट होतील तेव्हा नाही का आपल्याला काय होईल तर क्रोमोझोम अपीअर होतील. क्रोमोझोम कसे होतील? विजिबल होतील. तर क्रोमोझोम काय असतील बघा, हे आहे क्रोमोझोम. तर क्रोमोझोमचा हे पार्ट आहे याला काय म्हणायचं? सेंट्रोमियर. आणि या पार्टला काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटिड. काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं. आता हा झाला क्रोमोझोमचा पार्ट वेगवेगळे. ते सेंटर पार्टला आपण काय म्हणतो? सेंट्रोमियर. आणि या पार्टला आर्म्सला काय म्हणतो आपण? क्रोमोझोमच्या सिस्टर क्रोमॅटिड्स. तर प्रोफेज मध्ये काय झालं तर याचं कंडेन्सेशन होऊन क्रोमॅटिन फायबरचं क्रोमोझोमचं थिक आणि लॉंग झाले. त्याच्यामुळे क्रोमोझोम कसे झाले? विजिबल झाले. क्रोमोझोम विजिबल झाल्यानंतर दुसरं काय झालं ते जे सेंट्रिओल्स होतं कशामध्ये? सेलमध्ये. या सेंट्रिओलचं काय झालं? डुप्लिकेशन झालं. डुप्लिकेशन झालं म्हणजे काय झालं? 2 सेंट्रिओल्स तयार झाले. त्याच्यानंतर काय झालं बघा, सेंट्रिओल्स डुप्लिकेट आणि सेंट्रिओल मूव्ह टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. म्हणजे सेलच्या अपोजिट पोलला हे जे सेंट्रिओलचं डुप्लिकेशन झालं याच्यानंतर काय झालं ते 2 सेंट्रिओल्स अपोजिट पोल्सला गेले. सेलच्या या टोकाला एक आणि दुसऱ्या टोकाला एक. 2 सेंट्रिओल्स 2 टोकाला गेले. त्याच्यानंतर काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत कशामध्ये आहेत? न्यूक्लियस मध्ये आहेत. हे कसे आहेत? आता क्रोमोझोम्स विजिबल आहेत. या न्यूक्लियसचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे काय होईल? स्टार्ट्स टू डिसअपियर. स्टार्ट्स टू डिसअपियर म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता गायब व्हायला सुरुवात होईल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण गायब व्हायला सुरुवात होईल आणि हे जे न्यूक्लिओलस आहे कशामध्ये? न्यूक्लियस मध्ये. हे सुद्धा काय होईल? डिसअपियर व्हायला सुरुवात होईल. याच्यानंतर दुसरी स्टेप सुरू होईल कशाची? कॅरिओकायनेसिसची. ती म्हणजे मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय होईल बघा आता, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर इन मेटाफेज. म्हणजे प्रोफेज मध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात झाली होती मेटाफेज मध्ये काय झालं? कम्प्लिटली न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झाली. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय सांगते बघा, क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगितलं क्रोमोझोमचे पार्ट कसे असतात काय नाही. तर क्रोमॅटिन फायबरचं म्हणजे क्रोमोझोमचं काय झालं? कंडेन्सेशन झालं. त्यामुळे आता क्रोमोझोम कसे झाले? कम्प्लिटली विजिबल झाले. तर तिथे काय झालं? कंडेन्सेशन झाल्यामुळे कम्प्लिटली विजिबल झाले. आता आपल्या सिस्टर क्रोमॅटिड्स आणि सेंट्रोमियर कम्प्लिटली विजिबल झाले. सेकंड पॉईंट. त्यानंतर थर्ड पॉईंट काय? ऑल क्रोमोझोम्स आर पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे सगळे क्रोमोझोम्स अरेंज कसे झाले तर सेंट्रल प्लेनला झाले. हे जे सेंट्रल प्लेन आहे इक्वेटोरियल प्लेन आहे कशाचं? सेलचं. इथे सगळे क्रोमोझोम काय झाले? अटॅच झाले. त्याच्यानंतर काय? 14 पॉईंट. स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स. आता इथं बघू आपण प्रोफेज मध्ये काय झालं होतं? हे जे सेंट्रिओल्स 2 अपोजिट पोल्सला गेले होते सेलमध्ये या सेंट्रिओल्स मध्ये आणि हे जे क्रोमॅटिन क्रोमोझोम्स आहेत जे नाही का इक्वेटोरियल प्लेनला सेंट्रल प्लेनला आलेले आहेत
या सेंट्रो आपले क्रोमोझोम्स आणि सेंट्रिओल्स या दोघांमध्ये काय झाली, एक अटॅचमेंट तयार झाली. कशामध्ये, सेंट्रोमियर मध्ये आणि सेंट्रिओल्स मध्ये. सेंट्रोमियर मध्ये आणि सेंट्रिओल्स मध्ये कशाची अटॅचमेंट झाली, तर स्पिंडल फायबर्सची झाली. कशाची झाली, स्पिंडल फायबरची. थर्ड पॉईंट तेच सांगायला आपल्याला, स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स. हे जे दोन सेंट्रिओल्स होते या सेंट्रिओल्स मध्ये आणि हे जे क्रोमोझोमचे सेंट्रोमियर आहे त्याच्यामध्ये काय अटॅचमेंट झाली स्पिंडल फायबर्सची. त्याच्यानंतर नाही का थर्ड फेज सुरू झाली कॅरिओकायनेसिसची, ती म्हणजे ॲनाफेज. इन ॲनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड देअरबाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत या क्रोमोझोम्स मधला जे सेंट्रोमियर आणि हे काय आहे तर सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. तर इथं काय झालं, सेंट्रोमियर जे होता कशाचा, क्रोमोझोमचा, हे काय झाला स्प्लिट झाला. आणि स्प्लिट झाल्यामुळे काय झालं, तो पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. हे जे स्पिंडल फायबर होते या स्पिंडल फायबरने काय केलं, क्रोमोझोम्सला ओढलं. वरच्या सेंट्रिओल्सने ओढलं आणि खालच्या सेंट्रिओल्सने ओढलं. कशाला ओढलं, क्रोमोझोम्सला. कधी कशामुळे ओढलं, तर हे जे सेंट्रोमियर होता सेंट्रोमियर काय झाला स्प्लिट झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय सांगते, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड एज डॉटर क्रोमोझोम्स. हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे सेपरेट झाल्यानंतर आता इकडे पण सिस्टर क्रोमॅटिड्स इच सेट ऑफ क्रोमोझोम गेले आणि इकडे पण सेट गेला कशाचा, क्रोमोझोमचा. याला आपण काय म्हणालो, डॉटर क्रोमोझोम्स म्हणालो. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, इन दिस वे इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट द टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. म्हणजे क्रोमोझोमचे दोन सेट दोन पोल्सला अटॅच झाले. त्याच्यानंतर चौथी स्टेप सुरू झाली कॅरिओकायनेसिस, ती म्हणजे टिलोफेज. टिलोफेज मध्ये काय होतं बघा, द क्रोमोझोम विच हॅव रीच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल नाव स्टार्ट्स टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. म्हणजे आता हे जे इच सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत दोन पोल्सला गेले, आता नाही का याचं काय होईल, डिकंडेन्सेशन होईल. डिकंडेन्सेशन मध्ये आपण इथं बघितलं होतं, कंडेन्सेशनच्या वेळेस काय झालं होतं, थिन आणि लॉंग क्रोमोझोमचं रूपांतर थिक आणि शॉर्ट मध्ये झालं होतं. तर डिकंडेन्सेशन मध्ये काय होईल, तर हे जे नाही का थिक आणि शॉर्ट क्रोमोझोम्स आहेत कसे इथे इच सेट ऑफ क्रोमोझोम, याचं काय होईल, डिकंडेन्सेशन झाल्यानंतर थिन आणि लॉंग होतील. कसे होतील, थिन आणि लॉंग होतील आणि दोन इच सेट ऑफ क्रोमोझोम आपल्याला भेटतील. त्यानंतरचा पॉईंट काय होते, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड इच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट पोल्स दस टू डॉटर न्यूक्लियर आर फॉर्म. म्हणजे जसं इथं नाही का न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपिअर झालं होतं, तर इथं काय होईल, आता न्यूक्लियर मेम्ब्रेन अपिअर व्हायला सुरुवात होईल आणि काय होईल, इच सेट ऑफ क्रोमोझोम दोन न्यूक्लियर मेम्ब्रेन जे तयार झाले याच्यामध्ये इच सेट ऑफ क्रोमोझोम जातील आणि आपल्याला काय भेटतील, तर दोन न्यूक्लिआय भेटतील. कशामध्ये, कॅरिओकायनेसिसच्या लास्ट फेज टिलोफेज मध्ये. याच्यानंतर नाही का मायटोसिसची सेकंड स्टेप चालू होईल, ती म्हणजे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मध्ये काय होईल, तर सायटोकायनेसिस मध्ये आता इकडे बघा ही जी सेल आहे या सेल मध्ये आपल्याला दोन न्यूक्लिआय भेटले. या न्यूक्लिआय आणि या न्यूक्लिआय सोबत नाही का जे सायटोप्लाझम आहे कशाचं, सेलचं. सायटोप्लाझम म्हणजे काय, फ्लुइड प्रेझेंट इन द सेल. या सायटोप्लाझमचं काय होईल, डिव्हिजन होईल. या सायटोप्लाझमचं डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला काय भेटेल, दोन डॉटर सेल भेटतील आणि काय होईल, मायटोसिस आपली कम्प्लिटली सेल डिव्हिजन होईल मायटोसिस मध्ये. एक झालं कॅरिओकायनेसिस मध्ये, दुसरं झालं सायटोकायनेसिस मध्ये. कॅरिओकायनेसिस मध्ये काय झालं, तर एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस भेटले आपल्याला आणि सायटोकायनेसिस मध्ये या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन दोन डॉटर सेल भेटले.